कॉम्पिटेटिव्हला ग्रॅज्युएशन इज अ मिनिमम क्वालिफिकेशन. कुठलाही ग्रॅज्युएट, आता पण ती काढून टाकलं की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल त्याला जास्त मार्क मिळतील, कारण सगळ्याला आपण एव्हरीबडी शुड नो समथिंग ऑफ एव्हरीथिंग या पद्धतीने आपण परीक्षा घेतो. कुठलाही आपण आता सब्जेक्ट आपण ऑप्शनल ठेवलेला नाही आहे. UPSCने आता एक कमी केला, काही दिवसात दुसराही कमी होऊन जाईल. काही गोष्टी आपण आधी केल्यानंतर UPSCने केल्या, काही कदाचित UPSC करायला आपल्याला करावं लागतील. आता मला माहीत आहे की तुमचे मराठीचे आणि इंग्लिशचे पेपरसुद्धा ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत. हे का केलं आपण? कारण तुम्ही जर सब्जेक्टिव्ह पद्धतीने ज्यावेळेस आपण पेपर टाकतो जे आम्ही दिलेले आहेत ते जर तुम्ही बघितलं असतं, मी ते बघितलं आहे, मला आय गॉट अ ऑपॉर्च्युनिटी टू सी दोज पेपर्स सब्जेक्टिव्ह पद्धतीने. इकडे पेपर टाकला 20 मार्क, कदाचित तुमच्यापैकी एखाद्याने त्यात तोच पेपर तपासला, मी तपासला तर मी 60 मार्क दिले, दुसऱ्याने 30 मार्क दिले असते, एखाद्याने 10 मार्क दिले असते. ही ऑब्जेक्टिव्हिटी, ही आपली सब्जेक्टिव्हिटी काढून टाकण्यासाठी आपण ऑब्जेक्टिव्हिटी तर टीका झाली. पण जेव्हा हजारो लाखो मुलं बसतात त्यात कुठेतरी आपल्याला ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे, सिस्टमॅटिक गोष्ट आणली पाहिजे. सिस्टमॅटिकपणा, ट्रान्सपरन्सी, सगळ्यांमध्ये पॅरिटी आणली पाहिजे, सगळ्यांमध्ये याच्यामध्ये इक्विटेबल भाव सगळ्यांना मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रयत्न केले.